पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। आरोग्य केंद्रात रात्री डॉक्टर गैरहजर, उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू, ग्रामस्थांचा तीव्र संताप। शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात PHC इथं ऐनवेळी रात्रीच्या वेळी डॉक्टर उपलब्ध नसल्याने धनराज सुखामाळी वयवर्ष 52 या रुग्णाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याने धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। सदर मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 10 ऑक्टोबर वार शुक्रवार रोजी रात्री उशिरा धनराज माळी यांची प्रकृती बिघडल्याने कुटुंबियांनी त्यांना तातडीने बेटावद प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले। मात्र त्यावेळी केंद्रात एकही डॉक्टर उपस्थित नव्हता। ग्रामस्थ व कुटुंबियांनी वारंवार संपर्क साधून डॉक्टरांना बोलवण्याचा प्रयत्न केला, पण कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही। केंद्रात सोनाली कोळी परिचारिका व किशोर कोळी सुरक्षा रक्षक हे दोघेच उपस्थित होते। त्यांनी उपचारासाठी मर्यादित प्रयत्न केले, पण डॉक्टर नसल्याने रुग्णाला योग्य उपचार मिळू शकले नाहीत। अखेर धनराज माळी यांची प्रकृती खालावली व त्यांना उपचाराअभावी प्राण गमावले। ग्रामस्थांच्या मते त्या रात्री डॉक्टर निखिल देसले यांची ड्युटी असतानाही ते हजर नव्हते। स्थानिक युवा कार्यकर्ते राजेंद्र माळी यांनी या घटनेची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन बोडके यांना दिली। त्यांनी तात्काळ नरडाणा येथील डॉक्टर राजपूत यांच्या घटनास्थळी त्यांना पाठवले, मात्र त्यांनी पोहोचल्यावर रुग्णास मृत घोषित केले। दरम्यान त्याच रात्री जातोडे गावातून प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेला देखील डॉक्टरांची वाट पाहत थांबावं लागलं होतं असं समजले। बेटावद प्राथमिक आरोग्य केंद्रावर बेटावद, पडावद, मुडावद, पाष्टे, अजंदे, म्हळसर, भिलाली, बामणे, एकलहरे अशा जवळपास 10 गावांचा आरोग्यदृष्ट्या अवलंब आहे। रात्रीच्या वेळी डॉक्टर अनुपस्थित राहत असल्यानं या भागातील नागरिकांना धुळे, अमळनेर किंवा शिरपूर इथं 40 किलोमीटरवर उपचारासाठी धाव घ्यावी लागते। त्यावेळी अनेक रुग्णांना जीव धोक्यात येत असल्याचं ग्रामस्थ सांगतात। ग्रामस्थांचं म्हणणं आहे की रात्रीच्या वेळी डॉक्टर उपलब्ध नसतात, परिचारिका मनमानी पद्धतीनं वागतात, साधा ड्रेसिंग देखील करून देत नाहीत। स्थानिक रुग्ण कल्याण समिती फक्त नावालाच आहे, प्रत्यक्ष कामकाजात कोणती जबाबदारी घेतली जात नाही, अशीही नागरिकांची तक्रार आहे। या घटनेनंतर ग्रामस्थांनी आरोग्य प्रशासनाकडे तातडीनं मागणी केली आहे की रात्रीच्या ड्युटीवरील डॉक्टर नेहमीप्रमाणे केंद्रात उपस्थित राहावे, तसेच गैरहजर राहणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी आणि बेटावद आरोग्य केंद्रात 24 तास वैद्यकीय सेवा सुनिश्चित करावी। कारण घडलेली घटना ही अतिशय गंभीर असून बेटावद आरोग्य केंद्रातील निष्काळजीपणामुळे एका रुग्णाला जीव गमवावा लागलाय। प्रतिनिधी हरीश माळी, बेटावद। म्हणजे सर्व गोष्टींवर दुर्लक्ष होत असल्यामुळे सर्व त्या माणसाला आज जीव गमवावा लागलेला आहे। त्याला आता समजा आपलं हे पेशंट होतं, ठीक आहे, आता परत एमआरजेसी पेशंट आलंय, डिलिव्हरीचे एक पेशंट आलंय, तरी कोणी लक्ष द्यावं? DHO साहेबांना, डोलके साहेबांना कॉल केला, प्रजन बोलणं लावून, तेव्हा या साहेबांना त्यांनी पाठवलं इथं। आता पुढे त्या माणसाचे बी कोणी नाही घरचे। आता डिलिव्हरी एक पेशंट आलेलं आहे, त्यांचे काय असं इमर्जन्सी आणि आजच्या विषय नाही, सतत 7-8 महिन्यापासून हा त्रास आहे। साधं रेबीजचं बी इंजेक्शन भेटत नाही इथं, लोकांना खूप परेशान करतात। पगार जर घेत असेल तर इथं थांबायला पाहिजे ना। दिवसा रात्री तर जाऊ द्या, हो दिवसाला सुद्धा इथं डॉक्टर राहत नाही। त्याच्यानंतर रिपोर्ट सुद्धा टाइमावर भेटत नाही। ते कोण एक बाहेरचे आहेत, त्यांचं नाव आम्हाला काही माहित नाही, पण त्यांनी रिपोर्ट तात्काळ द्यावे आणि त्यांचं पहिली गोष्ट म्हणजे शिक्षण काय आहे ते तपासावे। 3 डॉक्टर आहेत, त्याच्या जो मेन चार्ज आहे तो देसले सरांकडे आहे, निखिल देसले सरांकडे आहे। त्याच्यात 2 MBBS डॉक्टर लेडीज आपल्याकडे आहेत, पण तरीही 3 डॉक्टर असताना आपल्या इथं नाईटला एकही डॉक्टर नाही। त्यांना फोनवर विचारणा केल्यास असल्या ते असं सांगतात की आमच्याकडे क्वार्टर नाही, क्वार्टर खाली पडलेला आहे, तुम्ही पाहून घ्या। याच्या अगोदर बरेचसे डॉक्टर इथं राहिलेले आहेत आणि पेशंट 1 तास पूर्वी इथं आलेलं होतं, हालचाल करत होतं, पण डॉक्टर नसल्यामुळे आज दगावलेलं आहे। अजून कदाचित या ठिकाणी जर डॉक्टर राहिले असते तर त्या व्यक्तीचा जीव आज वाचला असता। या ठिकाणी इमर्जन्सी पेशंट आल्यावर या ठिकाणी कोणीही व्यक्ती राहायला तयार नाही, कारण या ठिकाणी डॉक्टरांचा स्टॉप या ठिकाणी राहत नाही, सकाळी देखील राहत नाही, दुपारी राहत नाही आणि रात्री राहत नाही। तर त्यामुळे सर्व बेड खाली पडले। आता एक डिलिव्हरीचं पेशंट आलेलं आहे,
ते अशा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे परत ते जाण्यासाठी तयार झालेले आहेत. आणि सकाळी जरी पेशंट आले तर ते डॉक्टर डायरेक्ट डिलिव्हरीच्या पेशंटांना धुळे किंवा शिरपूर या ठिकाणी पाठवत असतात. तर या ठिकाणी कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. ते जे केसवर पाडणारे आहेत ते सिस्टर लोक आहेत, त्यांना माहिती नाही, त्याचं नॉलेज नाहीये, ते डायरेक्ट सांगून देतात धुळ्यात घेऊन द्या. या ठिकाणी मिळून जातो, म्हणजे डॉक्टर लोकांचे काम ते म्हणून घेतात. लोकांनी काय करावं, मग ते पेशंट धुळ्यापर्यंत जायच्या लायकीच्या नाही राहिलं. इथं थोडंफार निदान दवा औषध दिल्यानंतर तो 1-8 घंटा 2 घंटा त्याची कॅपॅसिटी जर वाढली जिवंत राहायची तर मग पुढचा उपचार होईल ना. तो इथूनच त्याला काही उपचार भेटत नाही, तो काय धुळ्याला पोहोचेल. तुम्ही आज देखील लाईव्ह मध्ये बघू शकता की पूर्ण जे त्यांचं मेडिकल आहे त्याला देखील कुलूप लावलेलं आहे. सर्व बेड खाली पडलेले आहे. सर्व पेशंटांचे आज हे पेशंट मृत अवस्थेमध्ये या ठिकाणी पडलेलं आहे. या ठिकाणी कोणी एका तासापूर्वी त्याचा जीव चांगला होता, त्या ठिकाणी कोणीही डॉक्टर नसल्यामुळे त्याचा आज जीव गमावलेला आहे. नरडाणा PSC येथील प्रमुख डॉक्टर आहे. आमच्या वरिष्ठ साहेबांकडून फोन आला की बेटावरला अशी केस झालेली आहे. तर मी त्यांच्या सांगण्यावरून आणि आमच्या त्या मॅडम आहेत तालुका आरोग्य अधिकारी पवार मॅडम यांचा देखील मला फोन आला. तर मी ती केस सॉल्व करण्यासाठी आलो, पण ॲक्च्युली अगोदरच तो डेट असल्यामुळे मी त्याला वाचू शकलो नाही. तर बेटावरला डॉक्टर कोणी नसल्यामुळे मला इथं पाचारण करण्यात आलं इमर्जन्सी. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.